मुलांची म्हणजेच आपल्या लेकरांची काळजी कशी घ्यावी हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. माझे 3 चॅनल आहेत. एक आहे नागेश होळकर ऑफिशियल, दुसरा आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, तर तिसरा आहे माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनल. या तिन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया मुलांची म्हणजेच आपल्या लेकरांची काळजी कशी घ्यावी. मुलं हे नाजूक असतात, मुलं हे नासमज असतात, मुलांना काही कळत नाही, मुलं हे नादान असतात, मुलं नासमज असतात, त्यांना ज्ञान नसते, त्यांना कळत नसते, वळत नसते, समजत नसते. अशा मुलांना, अशा चिखल्याच्या गोळ्यांना योग्य दिशा देणे, योग्य मार्ग देणे, चांगलं मार्गदर्शन करणे हे आईवडिलाचं कर्तव्य आहे, आईवडिलाची जबाबदारी आहे. म्हणून आपल्या लेकरांचं जीवन सुंदर करायचं, छान छान करायचं, मस्त मस्त करायचं. आपलं लेकरू चांगलं सुधारलं पाहिजे, आपलं लेकरू चांगलं निघालं पाहिजे, आपल्या लेकराला चांगले संस्कार लागले पाहिजे, आपल्या लेकराला शिस्त वळण लागली पाहिजे, आपल्या लेकराला जीवनाचं मूल्य महत्त्व कळालं पाहिजे, आपल्या लेकराची प्रगती झाली पाहिजे, आपल्या लेकराचा विकास झाला पाहिजे. आपल्या लेकराला सर्व बाजूचे, चारही बाजूचे ज्ञान झालं पाहिजे, आपलं लेकरू प्रगत झालं पाहिजे, आपलं लेकरू सुशिक्षित झालं पाहिजे, आपलं लेकरू छान छान शिकलं पाहिजे, घडलं पाहिजे, त्याला चारही बाजूचे ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. यासाठी आपल्या लेकराकडे, आपल्या मुलांकडे चांगलं लक्ष देणे आवश्यक आहे, त्याची काळजी घेणे आवश्यक आहे, त्याच्याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे, त्याच्याबाबत सावधान राहणे आवश्यक आहे. कारण एकदा जर लेकरू बिघडलं तर ते सुधरत नाही, वाटेवर येत नाही. म्हणून लहानपणीच लेकराला चांगला धडा दिला पाहिजे, लहानपणीच लेकराला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे, चांगलं वळण लावलं पाहिजे, चांगली शिस्त लावली पाहिजे, चांगले संस्कार लावले पाहिजे. लहानपणीच त्याला जीवनाचे चांगले धडे सांगले पाहिजे, शिक्षणाचे चांगले धडे सांगले पाहिजे. कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, वर्तन कसं करायचं, व्यवहार कसा करायचा, कोणासोबत कसं बोलायचं, कुठं कसं वागायचं, कुठं कसं बोलायचं, किती बोलायचं, काय बोलायचं, वस्तुस्थिती कशी संपादायची, वेळेप्रमाणे कसं वागायचं, काळाप्रमाणे कसं वागायचं, शिस्त ठेवायची, चांगुलपणा ठेवायचा, या सर्व बाबीचं ज्ञान लेकराला दिलं पाहिजे. लहानपणीच चांगल्या शिक्षणाचे धडे लेकराला दिले पाहिजे, लहानपणीच त्याला शिस्त लावली पाहिजे, लहानपणीच त्याला चांगलं वळण लावलं पाहिजे, लहानपणीच त्याच्यात चांगले विचार रुजवले पाहिजे, चांगले संस्कार लावले पाहिजे, शिस्त लावली पाहिजे. तरच लेकरू चांगलं जीवन जगेल, त्याचं जीवन छान होईल, त्याचं जीवन रंगमय होईल, त्याचं जीवन छान छान होईल, मस्त मस्त होईल, छान छान होईल. म्हणून लेकराकडे लक्ष द्या, आपल्या लेकरांकडे वेळ द्या, आपल्या लेकराला वेळ द्या, आपल्या लेकराच्या अडचणी, समस्या समजून घ्या, त्याचे काय प्रश्न आहेत, त्याची काय अडचण आहे, काय समस्या आहे, त्याच्या मनात काय आहे, त्याला काय सांगायचं आहे, काय म्हणायचं आहे ते समजून घ्या आणि त्याच्यासाठी वेळ द्या. 1-2 तास तरी त्या लेकरासाठी वेळ द्या. म्हणून आपल्या लेकराला चांगलं तयार करा. आपल्या लेकराची तयारी करण्यासाठी, आपल्या लेकराला चांगलं दणदणीत बनवण्यासाठी, त्याची चांगली तयारी करण्यासाठी त्याच्याकडे सर्व बाजूने लक्ष द्यावं लागतं. एक कर्तव्य म्हणून, एक जबाबदारी म्हणून त्या लेकराकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्या लेकराचं शिक्षण चांगल्या रीतीने घेतलं पाहिजे, त्याला चांगला धडा दिला पाहिजे, चांगले संस्कार लावले पाहिजे, त्याला सुसंस्कृत केलं पाहिजे, सुशिक्षित केलं पाहिजे. यासाठी लेकराला चांगल्या रीतीने तयार केलं पाहिजे. वाईट गुणापासून, वाईट वळणापासून, वाईट संगतीपासून, वाईट मुलांपासून, वाईट विचारापासून, वाईट गोष्टीपासून त्याला दूर ठेवलं पाहिजे. कोणत्याही वाईट सवयी त्याला लागू नये, कोणतीही वाईट संगत त्याला लागू नये,
कोणत्याही वाईट मुलाची संगत त्यास लागू नये, कोणतेही वाईट विचार त्याच्यात रुजू नये, यासाठी सदैव सज्ज राहिलं पाहिजे, तत्पर राहिलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे. तुम्ही किती जरी बिझी असला, तुम्हाला किती जरी काम असलं, किती जरी महत्त्वाचं काम असलं, या तुम्हाला वेळ जरी नसला तरी लेकराकडे वेळ देणे आवश्यक आहे. जसा लेकराला जन्म दिला तसं त्याच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. लेकराला जन्म देऊन त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण जसा तुम्ही जन्म दिला तसं त्या लेकराचं पालनपोषण करणे, त्या लेकराला सुधारणे, त्या लेकराला मार्गदर्शन करणे, दिशा दाखवणे, मार्ग दाखवणे, चांगले संस्कार लावणे, चांगले धडे देणे, हे तुमचं कर्तव्य आहे, तुमची जबाबदारी आहे. म्हणून लेकराला चांगले तिने तयार केलं पाहिजे. त्याला अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून, त्यांना अनेक जीवनाचं महत्त्व सांगून, अनेक बाबी सांगून, अनेकरित्या कधी धाकाने, कधी प्रेमाने, कधी युक्तीने त्याला समजून सांगितलं पाहिजे. त्याच्या मनामध्ये चांगले विचार रुजवले पाहिजे. ते सर्व बाजूने त्यास तयार केलं पाहिजे. तो एक सुशिक्षित, चांगला, सुसंस्कृत नागरिक बनला पाहिजे. एक विद्यार्थी बनला पाहिजे, एक मुलगा बनला पाहिजे, एक माणूस बनला पाहिजे. म्हणून त्यास सर्व चांगल्या गुणांची लागवण करा. त्याला अभ्यासाची आवड निर्माण करा, त्याला काम कष्टाची आवड निर्माण करा, त्याला चांगल्या गुणांची आवड निर्माण करा, चांगल्या संस्काराची आवड निर्माण करा, गोडी निर्माण करा. त्याला चांगल्या अभ्यासाची, चांगल्या सवयीची, चांगल्या गोष्टीची गोडी लागू द्या, आवड लागू द्या. तसेच त्याला वाचण्याची, अभ्यास करण्याची, आपलं जीवन सुंदर करण्याची इच्छा त्याच्यात रुजवा. तसेच त्याला आत्मविश्वास असला पाहिजे, त्याच्या मनावर त्याचा आत्मविश्वास असला पाहिजे. त्यामुळे त्याला आत्मविश्वासाचंसुद्धा महत्त्व समजून सांगा. तसेच जिद्द चिकाटीचेही महत्त्व समजून सांगा, दूरदृष्टीचेही महत्त्व समजून सांगा. धीर, धैर्य, दिलासा, दूरदृष्टी, आवड, गोडी, इच्छा, तयारी, जिद्द चिकाटी, संघर्ष, कष्ट, मेहनत, या सर्व गोष्टीचं त्याचं महत्त्व समजून सांगा. म्हणून चांगल्या गुण त्याच्यात रुजवा, चांगल्या गुणाचं महत्त्व त्या समजून सांगा, त्याची चांगली तयारी करा. सर्व गुण त्याच्यात आले पाहिजे, सर्व चांगले संस्कार त्याला लागले पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे, हे तुमची जबाबदारी आहे. म्हणून लेकराला वाईट वळणापासून रोका. लेकराला वाईट सवय लावू नका. दुकानावरचं कुठलं काही खायला देऊ नका. ज्याची गरज नाही, ज्याची आवश्यकता नाही, असं काही खायला देऊ नका. अशा कोणत्याच वस्तू वाईट सवय त्याला लावू नका. अशा कोणत्याच वस्तू त्याला खायला देऊ नका. त्याला घरची भाकर, घरच्या भाकरीची सवय लावा, घरच्या चपातीची सवय लावा, घरच्या खाण्याची त्याला सवय लावा. बाहेरच्या खाणी त्याला सवय लावू नका. ज्याची गरज नाही, ज्याची आवश्यकता नाही, अशा गोष्टीची सवय लावू नका. त्याचं आरोग्य चांगलं होईल, त्याचं आरोग्य छान छान होईल, त्याचं आरोग्य मस्त मस्त होईल, त्याचं आरोग्य जबरदस्त छान छान होईल. म्हणून त्याला घरच्या खाण्याची सवय लावा, त्याला व्यायामाची सवय लावा, त्याला चांगल्या गुणांची सवय लावा, चांगल्या गोष्टीची सवय लावा, व्यायाम करण्याची सवय लावा. व्यायामामुळे शरीर चांगलं होतं, धष्टपुष्ट होतं. त्याला काम कष्टाची सवय लावा, त्याला सहनशक्तीची सवय लावा. सर्व चांगल्या गुणांची, सर्व चांगल्या कामाची, सर्व व्यायामाची, सर्व शिस्तीची, वळणाची